अशी एक लग्नगाठ भाग 31। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की प्राची आपल्या आयुष्यात घडलेली घटना सांगत होती आणि तृप्ती अगदी सुन्न होऊन सगळं ऐकत होती। तिचे लग्न कसे आणि कशा पद्धतीने झाले आणि कोणासोबत झाले ते आपण मागील भागात पाहिले आहे। तर आता पुढे संदीप आणि प्राचीने लग्नासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो। हे जेव्हा सुशीलाला माहीत पडते तेव्हा ती अगदी आग बबूला होते आणि प्राचीवर सगळं संताप काढते। तिला अगदी टाकून बोलते, खूप अपमान करते। त्याच वेळेस संदीप आईवर ओरडतो, बस कर आई, ह्यात प्राचीचा कुठलाही दोष नाही, हा सगळा माझा प्लॅन होता। आमच्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे। तू हे लग्न होऊ दिलं नसतं म्हणून मला असं वागावं लागलं आणि आता लग्नाच्या पवित्र बंधनात आम्ही बांधलो गेलो आहोत। प्राची तुझी सून आहे, तिचा स्वीकार कर। पण सुशीला मात्र मानायला तयारच नव्हती। तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता। ते पाहून संदीपने गाडी काढली आणि संतापातच गाडी घेऊन घराबाहेर निघाला। प्राची तिच्या रूममध्ये गेली आणि रडत बसली। थोड्या वेळात तिने संदीपला फोन लावला। संदीप बरोबर याच वेळेस पहाडी रस्त्यावरून जात होता। प्राचीने विचारलं, संदीप कुठे आहेस? घरी परत ये, मला भीती वाटते। संदीप म्हणाला, प्राची तू फक्त इतकंच लक्षात घे, काळजी करू नकस। आय लव वाचवा मला आणि धडाडधूम असा आवाज आला। प्राचीने आवाज ऐकताच फोन हातात तसाच धरून ठेवला, अगदी पुतळ्यासारखीच झाली। त्याच वेळेस इकडे प्राचीचा मामा आणि आई तिला माहेरी पहिल्या फेरीसाठी घ्यायला येत होते। बाहेर सोफ्यावर सुशीला डोक्याला हात लावून बसली होती। त्याच वेळेस प्राचीचा मामा आणि आई घरात आले। प्राचीच्या सासूशी प्राचीची आई हसली आणि म्हणाली, विहीनबाई, तब्येत वगैरे ठीक आहे ना? काय झालं, असं उदासल्यासारखं का बसल्या? आणि सूनबाई कुठं आहे तुमची? सुशीला रागातच म्हणाली, कुठं असेल, पडली असेल तिच्या खोलीत। प्राचीचा मामा आणि आई प्राचीची सासू अशी का बोलत आहे म्हणून ती एकमेकांकडे चिंतेने पाहू लागली आणि तिचं बोलणं ऐकून त्या लागलीच प्राचीच्या रूममध्ये गेलेत। प्राची अगदी सुन्न होऊन बसली होती। प्राचीला त्यांनी विचारले, काय झालं प्राची, सांग ना, तू अशी का बसलीस? तुझी सासू असं का बोलत होती? तेवढ्यात अरे देवा, चांडाळणीने माझ्या मुलाला खाल्लं, तिच्या असूप पायगून माझ्या घराला लागला आणि माय लेकात भांडणं, आणि आता माझ्या मुलाचं काय झालं असेल रे देवा? बाहेरून सुशीलाचा आवाज ऐकू येऊ लागला। प्राचीची आई आणि प्राचीचा मामा प्राचीला घेऊन बाहेर आलेत। सुशीलाला विचारू लागलेत, काय झालं विहीन साहेब? तिने टीव्हीकडे बोट दाखवलं आणि अजून जोराने रडू लागली। टीव्हीत बातमी दिली जात होती की एक भयानक कार ॲक्सिडेंट झाला होता। त्यात गाडीत असलेल्या व्यक्तीच्या वाचण्याची 1% खात्री नव्हती। ती कार संदीपची होती। प्राचीची आईलाही खूप दुःख झाले। नुकतेच मुलीचे लग्न आनंदात पार पडले आणि तेवढ्यात विधवाही झाली। प्राचीची सासू उठली आणि प्राचीच्या 2-3 कानाखाली वाजवल्या आणि त्या सगळ्यांवर भडकली, घेऊन जा तुमच्या अवलक्षणी मुलीला, पांढऱ्या पायाची आहे ती, तिने धोक्यात लग्न केलं माझ्या मुलाशी। तुम्हाला पैसेच पाहिजे होते तर मागून घेतले असते, दिले असते आम्ही भीक समजून, का माझ्या मुलाला फसवलं? आत्ताच्या आत्ता तिला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा। सुशीलाने तिच्या हातातल्या बांगड्या फोडल्या, माथ्यावरचा कुंकू पुसला आणि पांढरं पातळ तिच्या हातात देऊन तिला घराबाहेर हाकललं। तिची आई मामाने तिला घराबाहेर आणलं। तेवढ्यात तिथलीच बाहेरची लोकं बोलू लागली। एक महिला म्हणाली, अगं ही बाई पांढऱ्या पायाची आहे, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला खाल्लं, तिने धान्याचे माप न ओलांडता तसेच घरात गेली। त्याच दिवशी मला तर समजलं होतं तिचा पायगुण चांगला नाही, आणि आता बघितलं माझी शंका खरीच निघाली। प्राचीच्या आईने ते शब्द ऐकलेत। ती आपल्या भावाला म्हणाली, दादा, प्राचीला इथंच राहू देऊ आपण, कारण घरी गेल्यावर सुद्धा असेच ताणे ऐकावे लागतील आणि माझी अजून दुसरी मुलगा लग्नाचे बाकी आहेत। प्राचीला घरात ठेवलं तर त्यांचं लग्न होणार नाही, मी काय करू? तिने प्राचीला सांगितलं, बेटा तुझे नशीब असं ग कसं, अगदी दाड, तुझं आता हेच आयुष्य आहे बेटा, तू आता इथंच राहा तुझ्या सासरी। आणि ते तिला तिथे सोडून निघून गेलेत। प्राची अजूनही स्तब्ध होती। ती तशीच घरात गेली, पण सासूने तिला अजून मारले आणि
तू घरात राहू नकोस, निघ माझ्या घरातून. ती खूप रडली. तिने आपली बॅग पॅक केली आणि ती घरातून बाहेर पडली. एवढे सांगून प्राची शांत झाली. एक हुसासा टाकून बोलली, तृप्ती, खरंच माझा नशिबावर विश्वास नव्हता, पण खरंच आपलं नशीब आपल्याला आयुष्याच्या कुठल्या मार्गावर घेऊन जातं ते आपल्यालाही कळत नाही. तृप्ती म्हणाली, हो, अगदी खरं आहे. आपण जो विचार करतो, जे स्वप्न बघतो, ते कधीच खरं होत नाही. नशीबच आपलं आयुष्य घडवते. नियतीच्या मतावरचं आपल्याला जगावं लागतं. तृप्तीने खिडकी उघडली. श्रेयस आणि अनुज कुठे आहेत ते पाहण्यासाठी. खिडकी उघडल्याबरोबर एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली. प्राचीच्या चेहऱ्यावरून हळूच स्पर्शून गेली. प्राची म्हणाली, खरंच या थंडगार वाऱ्याच्या झुळूकसारखी अगदी सुखद गारवा अगदी काही क्षणच माझ्या वाट्यास आला आणि लगेच निघूनही गेली. त्यानंतर फक्त वैशाख वणव्याचे रखरखते ऊनच माझ्या वाट्यास आले आणि त्यानंतर त्याच वैशाख वणव्यात स्वाती नक्षत्राच्या पावसासारखं अनुज माझ्या आयुष्यात आला. पण ते स्वाती नक्षत्राचे थेंब चातकाप्रमाणे पिऊन टाकण्या अगोदरच ते माझ्या तोंडातून कोणी हिसकवले की काय ही भीती मला वाटते आहे. तृप्ती स्तब्ध होऊन सगळं ऐकत होती. हो, अगदी खरं आहे प्राची. माणसाचं नशीब मानवाला कुठे नेऊन बसवेल सांगता येत नाही. आपण सगळीच मानवजात कठपुतलीच्या बाहुल्याप्रमाणे आहोत. आपल्या सगळ्यांच्याच दोऱ्या वरच्याच्याच हातात आहेत. तो जसं नाचवतो तसंच आपल्याला नाचावं लागतं. मनाप्रमाणे काहीच करता येत नाही आणि काही घडतही नाही. प्राची म्हणाली, हो, अगदी खरं आहे. पण खरं सांगू का तृप्ती, हे जे सगळं आतापर्यंत घडलं ते सहजच नियतीच्या नियमाप्रमाणे घडलं असेल असं मला वाटत होतं. पण ते घडवण्यात आलं ग तृप्ती. आयुष्यात मला खूप मोठा धोका मिळाला. व्यक्ती दिसायला जशी दिसते तशी बिलकुल नसते. अगदी समुद्रासारखं असतं त्यांचं मन. आता हेच बघ ना, समुद्राच्या त्या नीरव शांत पाण्याकडे पाहून वाटते, खरंच समुद्र शांत आहे का? त्याच्या खोल गाभाऱ्यात किती उलथापालथ होत असते हे फक्त त्यालाच माहीत. मानवी मनाचंही तर तेच आहे, समुद्रासारखंच. वरून कितीही शांत सोज्वळ दिसत असला तरी त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात काय उलथापालथ होत असते हे फक्त त्यालाच माहीत असतं. एक वेळ समुद्राच्या खोलीचं थांग, समुद्राच्या गाभाऱ्यात काय चालले आहे याचा शोध तंत्रज्ञानामुळे लावू शकतो, पण मनाच्या गाभाऱ्यात काय चालले आहे याचा शोध लावणारे तंत्रज्ञान अजूनही उपलब्ध नाही. तेवढ्यात श्रेयस आणि अनुज येतात. श्रेयस म्हणाला, अरे भाई, दो सहेलियों के चर्चे अभी तक जारी है. ते दोघेही हसतात. श्रेयस म्हणाला, अरे भाई, दोन मैत्रिणी एकत्र जमल्या म्हणजे समजायचं काम असतं आम्हा पुरुषांना. मग नवऱ्यालाही विसरतात ते. आणि दोघेही अजून खडखडून हसू लागले. मात्र तृप्ती आणि प्राची हसत नाही. दोघांच्याही डोळ्यात पाणी असते. अनुज म्हणाला, अरे भाई, यहाँ तो बड़ा इमोशनल माहौल तैयार हुआ है. अनुज प्राचीजवळ येतो. प्राची म्हणाली, अनुज, तुमच्यासोबतची पाऊलवाटसुद्धा माझ्या ओळखीची नाही आहे. त्या वाटेवरून फक्त तुमच्या भरोश्यावर मी चालत आहे. माझं आयुष्य आता फक्त तुमच्यासोबत आहे. अनुज तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याजवळ बसतो आणि मनातून काही वाक्ये कवितेच्या स्वरूपात तिला बोलतो. नसली जरी पाऊलवाट ओळखीची, फक्त साथ असावी तुझ्या सोबतीची. कितीही वळण असू दे नागमोडी, सहज पार करेल आपली जोडी. हे ऐकून प्राची हळूच त्याच्या खांद्यावर डोके ठेवते. तेवढ्यात श्रेयस बोलतो, आणि माझी तृप्ती माझ्यावर विश्वास न ठेवून अनोळखी पाहून वाटेवर स्वतःच चालायला तयार झाली होती. माझे सोबत न घेता खरंच आहे की नाही हिम्मतवान? तृप्ती ओठातच हसते आणि श्रेयसचा हात हातात घेऊन त्याचे चुंबन घेते. प्राची म्हणाली, तृप्ती, ही फक्त अर्धीच कहाणी तू माझी ऐकली. आता वेळ झाला. आमच्या लग्नाला या, पण 2 दिवस अगोदर या. आमच्या लग्नाच्या 2 दिवस अगोदर माझ्या बाळाचा वाढदिवस आहे. तेव्हा सांगेन तुला माझी अर्धी कहाणी. तेवढ्यात सीमा जेवायला बोलवायला आली. सगळ्यांनी हसत खेळत जेवण घेतलं आणि अनुज प्राचीने सगळ्यांना निरोप देऊन घरी गेले.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.